सर्वांना नमस्कार. जय योगेश्वर. श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील सांख्ययोग 24वा श्लोक आत्म्याचे स्वरूप अधिक स्पष्ट करतो. हा श्लोक आपण आज बघणार आहोत. अच्छेदो यमदाह्यो य मक्लेदो शोषयेवच नित्यं सर्वगतं स्थाणुरतलयो सनातन. आता आपण या श्लोकाचा शब्दार्थ म्हणजे अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोकातील सांगितलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. आपण लक्षपूर्वक ऐका. अच्छेद म्हणजे ज्याचे तुकडे करता येत नाही, त्याला छेदताही येत नाही, म्हणजेच अच्छेद. अधार्य जो जाळला जाऊ शकत नाही, त्याला अधार्य म्हणतात. अक्लेद जो भिजवता येत नाही आणि ओलाही होत नाही, तो अक्लेद. अशोष्य जो सुकवता येत नाही. नित्य जो कायम टिकणारा शाश्वत आहे, त्याला नित्य म्हणतात. सर्वगत जो सर्वव्यापी आहे, सगळीकडे आहे, सगळीकडे असलेला सर्वगत. स्थाणू म्हणजे स्थिर, कधीही न बदलणारा स्थिर. अचल हालचाल न करणारा अचल. सनातन अनादी काळापासून असलेला जुना तरीही नित्य नवा, त्याला म्हणतात सनातन. तसेच या श्लोकाचा सोपा अर्थ म्हणजे हा आत्मा तुकडे न करता येण्याजोगा आहे. हा जाळला जाऊ शकत नाही, ओला केला जाऊ शकत नाही आणि वाळवलाही जाऊ शकत नाही. हा आत्मा नित्य कायम असणारा सर्वव्यापी स्थिर अचल आणि सनातन आहे. थोडक्यात स्पष्टीकरण सांगायचं झालं तर या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगत आहेत की ज्याप्रमाणे आपण एखादी भौतिक वस्तू नष्ट करतो, त्याप्रमाणे आत्म्याला नष्ट करणे शक्य नाही. भौतिक मर्यादाचा अभाव. भौतिक मर्यादाचा अभाव म्हणजे शस्त्राने शरीराचे तुकडे होतात, आगीने शरीर जळते, पाण्याने ते सडते किंवा वाऱ्याने सुकते. पण आत्मा हा सूक्ष्म असल्यामुळे या भौतिक घटकाचा पृथ्वी, आप, तेज, वायू त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही. सर्वव्यापी अस्तित्व. आत्मा केवळ एका शरीरात नसून तो सर्वत्र व्यापलेला आहे. तो स्थाणू आहे म्हणजे तो स्वतःच्या स्वरूपात ढळत नाही. शाश्वतता. शाश्वतता म्हणजे जन्म आणि मृत्यू हे केवळ शरीराचे धर्म आहे. आत्मा हा पूर्वीही होता, आजही आहे आणि पुढेही राहणार आहे, म्हणून त्याला सनातन म्हटले आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर शरीर जरी नष्ट असले तरी त्यातील चैतन्य आत्मा हा अविनाशी आहे. त्यामुळे अर्जुनाने युद्धाच्या वेळी मी कोणाला तरी मारत आहे हा शोक करणे व्यर्थ आहे, हे दुःख स्वीकारणे व्यर्थ आहे. तर धन्यवाद सर्वांना. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असेच नवीन नवीन माहिती आपण येणार आहोत.